आशीष तुझसे चाहते हैं, हे स्वर्ग पिता हम आते हैं। आशीष तुझसे चाहते हैं, हे स्वर्ग पिता हम आते हैं। आशीष तुझसे चाहते हैं, हे स्वर्ग पिता हम आते हैं। हमने बहुत खताएं की हैं, रहे निकम्मे जफाएं की हैं। हमने बहुत खताएं की हैं, रहे निकम्मे जफाएं की हैं। शर्म से सर झुक जाते हैं, शर्म से सिर झुक जाते हैं, हे स्वर्ग पिता आते हैं। आशीष तुझसे चाहते हैं, हे स्वर्ग पिता आते हैं। तुम्हारी शान यीशु जी, तुम हो शक्तिमान प्रभु जी। कुदरत तुम्हारी शान यीशु जी, हम तो सना हम गाते हैं, हम तो सना हम गाते हैं, हे स्वर्ग पिता हम आते हैं। आशीष तुझसे चाहते हैं, हे स्वर्ग पिता हम आते हैं। आशीष तुझसे चाहते हैं, हे स्वर्ग पिता हम आते हैं। Praise the Lord. देवाच्या नावानं धन्यवाद असो. हॅपी सॅबथ सर्व प्रेक्षकांना होप चॅनल या माध्यमातून ऑनलाईन सर्वांचं स्वागत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आज आठवडाभर देवाने आमचा सांभाळ केला, याबद्दल देवाचे खरोखर मनापासून आपण आभार मानूया. या वाईट परिस्थितीमध्ये मौल्यवान संधी देवाने दिल्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानूया की धडा आम्ही ऑनलाईन अभ्यास करू शकतो. होप चॅनल या माध्यमातून ऑनलाईन धडा शिकण्याची मौल्यवान संधी उपलब्ध करून दिलेली आहे. याबद्दल होप चॅनलचे आभार मानूया. घरी बसून आपण सर्वजण
शाबाशाळेचा धडा शिकू शकतो. धडा शिकण्या अगोदर आपण प्रार्थना करू. स्वर्गातील महान कृपाळू जिवंत परमेश्वरा, आठवडाभर तू आमचा सांभाळ केलास आणि या शाबात दिनी तू आम्हाला शाबाशाळेत धडा ऑनलाईन शिकण्याची मौल्यवान संधी दिली. याबद्दल तुझे आभार मानतो. होप चॅनल जे तुझी सेवा करत आहेत, प्रत्येकापर्यंत धडा पोहोचवत आहेत, याबद्दल तुझे आभार मानतो. जे प्रेक्षक घरी राहून धडा शिकत आहेत, अशा सर्वांवर तुझा पवित्र आत्म्याचा वर्षाव कर. इथून पुढे सर्व वेळ काळ तुझ्या हाती सोपवतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाचे मनापासून आपण आभार मानूया. आठवडाभर देवाने आमचा सांभाळ केलेला आहे आणि सुंदर वेळ शाबाशाळेची धडा शिकण्याची वेळ आम्हाला दिलेली आहे. याबद्दल देवाचे आभार मानूया. या तिमाहीचा हा 5वा धडा आहे. त्याचा मथळा आहे आत्म्याच्या अधिकाराने साक्ष देणे. आत्म्याच्या अधिकाराने साक्ष देणे. पवित्र आत्मा तर एक देवामधला एक विशेष असं व्यक्ती आहे. विशेष व्यक्तिमत्व पवित्र आत्म्याला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला स्वर्गारोहण होत असताना त्यांनी अभिवचन दिलं, भिवू नका, मी तुम्हाला एकटं सोडत नाही. तुम्हाला पवित्र आत्मा देत आहे. तो तुमचा वाटड्या होईल, तो तुमचा मार्गदर्शक होईल, तो तुमचा कैवारी म्हणून तुम्हा बरोबर वास करेल. आणि आज आम्ही सर्वजण पवित्र आत्म्याचे आभार मानूया, कारण पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला ख्रिस्ताकडे घेऊन जातं. आमची वाटचाल ख्रिस्ताकडे करतं. आणि आजचा जो धडा आहे आत्म्याच्या अधिकाराने साक्ष देणं. आम्ही सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षी आहोत. आणि आज या आठवड्यामध्ये आपण विशेष करून ख्रिस्तासाठी आमच्या साक्षीस अधिकार देणे, यात पवित्र आत्म्याची भूमिका यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. पवित्र आत्म्याची भूमिका काय आहे आपल्या साक्ष्यामध्ये, हे या आठवडी आम्ही या धड्याद्वारे शिकणार आहोत. पवित्र आत्मा त्यांच्यावर आल्यानंतर काय झाले, त्यांच्यावर म्हणजे शिष्यांवर आल्यानंतर काय झाले, हे ह्या आठवड्यामध्ये आपण पाहणार आहोत. आणि प्रियांनो, ज्या ठिकाणी सर्व शिष्य एकत्र जमा झालेले आहेत त्या जागेवर त्यांनी पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना केलेली आहे. त्यांच्यावर पवित्र आत्मा आलेला आहे. आणि नंतर काय झालेले आहेत, त्यांचे धैर्य उंचावलेले आहेत. पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये आल्यानंतर त्यांचं धैर्य उंचावलेलं आहे. ते धैर्याने प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता जगामध्ये सांगू लागले आणि ठिकठिकाणी ते देवाचं कार्य करण्यासाठी विभक्त असे झालेले आहेत. आत्म्याच्या अधिकाराने त्यांनी जगामध्ये जाऊन साक्ष दिलेले आहे. या आठवड्याचं जे सुवर्ण वचन आहे, प्रेषित 4:31 मधलं हे वचन आहे, ते आम्हाला सांगतं. आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते जमले होते ती जागा कंपित झालेली आहे. आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. आमेन. आज आम्ही देखील आत्म्याच्या सहाय्याने धैर्याने आम्ही देवाची सुवार्ता सांगू शकतो. पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमात व सर्व यहुद्यात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझी साक्ष असे व्हाल. प्रेषित 1:8 मध्ये हे सांगितलेलं आहे. पवित्र आत्म्याने दिलेल्या अधिकारामुळे विश्वासणाऱ्यांना क्रूसाचा संदेश जीवन बदलणाऱ्या, जग बदलणाऱ्या सामर्थ्याने गाजविणे शक्य होते. पवित्र आत्म्याने त्यांची साक्ष प्रभावी बनली होती. थोड्याच दशकांमध्ये शुभवर्तमानाच्या सर्व जगास प्रभावित केले.
प्रेषित घोषणा करते की यापूर्वीच्या विश्वासणाऱ्यांनी जगाची उलटापालट केलेली आहे असं प्रेषित 17:6 मध्ये सांगितलेलं आहे. आणि हा उलटपालट करणारा कोण होता बरं? हा पाऊल. अगोदर झाले शाऊल या नावाने गाजलेला होता, नंतर शाऊलाचा तो पॉल झालेला आहे. पॉल हा परिवर्तित झालेला आहे आणि हे फार मोठं पवित्र आत्म्याचं कार्य होतं. आज जो पहिला मथळा आहे रविवारचा, येशू आणि पवित्र आत्म्याचे अभिवचन. पवित्र आत्मा आम्हाला अभिवचन हे येशूकडून मिळालेलं आहे. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये जात असताना शिष्य भयभीत झाले होते, माहिती नाही त्यांना काय करायचं. पण यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्यावर आलेला आहे. पवित्र आत्मा येशूविषयी साक्ष देतो. त्याच्या अंतिम हेतू हाच आहे की जितक्यांना होईल तितक्या लोकांना येशूकडे आणणे. हेच मुख्य पवित्र आत्म्याचं कार्य आहे. येशू आणि पवित्र आत्म्याचे अभिवचन. आम्हाला येशू अभिवचन देतो पवित्र आत्म्याद्वारे की तुम्ही जा, जगाच्या टोकापर्यंत जा आणि माझी सुवार्ता त्यांना सांगा. तुम्ही एकटे नाही या साक्षीमध्ये, तुम्हा बरोबर पवित्र आत्मा आहे. या भूमिकेमध्ये तो सर्व विश्वासणाऱ्यांना साक्ष देण्याच्या जबाबदारी बद्दल दोषी ठरवितो. तो आपले डोळे उघडतो. आपण आपल्या स्वभावती असलेल्या लोकात शक्यता पाहावी आणि दृश्यामागे कार्य करून शुभवर्तमानाचा संदेशासाठी ग्रहण क्षमता निर्माण करावी. हे पवित्र आत्म्याचं काम आहे. देवापासून दुरावलेल्याची तीव्र भावना आणतो आणि पश्चातापाची गरज दाखवितो. हे पवित्र आत्म्याचं काम आहे, पश्चातापाची गरज दाखविणे. तो जगाची धार्मिकतेविषयी खात्री करतो की आम्ही कोणत्या पातळीवर आहोत, आमची धार्मिकता कुठे आहे. केवळ पापच प्रकट करत नाही, परंतु तो धार्मिकतेने आम्हाला सल्ला देतो. येस, प्रभू येशू ख्रिस्ताचा पवित्र आत्मा आम्हाला धार्मिकतेबद्दल सल्ला देतो. आत्म्याची भूमिका केवळ हीच नाही की आम्ही वाईट आहोत ते दाखविणे, तर हे प्रकट करणे आहे की किती चांगला देव आहे. किती चांगला म्हणजे देव दयाळू आहे, किती प्रेमळ आहे, किती प्रीतिवान येशू आहे आणि आम्हास त्याच्या प्रतिरूपात बदलणे हे पवित्र आत्म्याचं काम आहे. येशू आणि पवित्र आत्म्याचे अभिवचन. साक्ष देणे म्हणजे येशूला गौरवण्यासाठी पवित्र आत्म्याला सहकार्य करणे. आम्ही पवित्र आत्म्याला सहकार्य केलं पाहिजे. आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण या अद्भुत ख्रिस्ताची साक्ष देतो, ज्याने आमच्या जीवनाचे परिवर्तन केले आहे. ज्यांनी प्रभूचा स्वीकार केलेला आहे. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला, मान्यता कुठून मिळालेली आहे? स्वर्गातून. येशू ख्रिस्तावर बाप्तिस्मा झाल्या काय उतरलेला आहे? पवित्र आत्मा. शिष्य भयभीत होऊन त्या वरच्या खोलीमध्ये बसले होते. त्या ठिकाणी काय आलेला आहे? पवित्र आत्मा. आणि नंतर त्यांनी त्यांच्या कार्याला सुरुवात केलेली आहे. येशू आणि पवित्र आत्म्याचे अभिवचन. सोमवारचा मुद्दा आहे अधिकार बहाल केलेली मंडळी. आपली ख्रिस्ती मंडळी अधिकारयुक्त अशी मंडळी आहे. पवित्र आत्म्याने आम्हाला अधिकार दिलेला आहे. एम्पावर्ड चर्च असं म्हटलेलं आहे. प्रेषितांची कृत्य या पुस्तकाला अगदी रास्तपणे हे म्हणण्यात आले आहे की पवित्र आत्म्याची कृत्य हे साक्ष देणे, सुवार्ता गाजविणे आणि मंडळीची वाढ, उत्साहित धाडस हे आहे. प्रेषितांची कृत्य समर्पित विश्वासणाऱ्यांची गोष्ट आहे. पवित्र आत्म्याने भरलेली, ख्रिस्तासाठी जगावर प्रभाव टाकणारी, चमत्कारिक परिणाम साध्य करण्यासाठी ते पूर्णपणे पवित्र आत्म्यावर अवलंबून होते. आपले पूर्वज, जी पूर्वीची मंडळी होती, प्रियांनो, एकत्र जमून
ते पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करत असे आणि ते पवित्र आत्म्यावर अवलंबून होते. त्यांचेच हे उदाहरण आहे की जे स्त्री आणि पुरुष संपूर्णपणे त्याला समर्पित आहेत, त्यांच्याद्वारे पवित्र आत्मा काय साध्य करू शकतो. अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणू शकते. उदाहरणार्थ मग ती लिडिया सारखी असो, एकच व्यक्ती असो, फिलिप्पी असो, यामधील तुरुंग अधिकारी असो, भूतग्रस्त असलेले गुलाम मुलगी असो किंवा इथिओपियन षंड असो, लूक याची नोंद घेतो आणि पवित्र आत्मा या लोकांची हृदयावर कार्य करीत होता हे दाखवितो. आणि या ठिकाणी पवित्र आत्म्याचं कार्य याची नोंद देखील पौलाने केलेली आहे. प्रियांनो, एका दिवशी 3000, एका दिवशी 5000 याची बाप्तिस्मे झालेल्या आहेत आणि याची नोंद पौलाने केलेली आहे. आणि प्रेषित 5:14 मध्ये मोठा जमाव प्रभूकडे आला व त्यांचा बाप्तिस्मा झाला असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणूनच नवीन करारातील वेगाने वाढणाऱ्या मंडळीचे सुलभीकरण करण्यासाठी नवीन मंडळांची स्थापना करण्यात आली आणि पौल बघा मंडळावर मंडळ्या स्थापित करत गेलेला आहे. आणि हे काय कोणाचं काम होतं? पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्यांनी मंडळ्या स्थापित केलेल्या आहेत आणि म्हणून अधिकाराने मंडळ्या स्थापित झालेल्या आहेत. मंगळवारचा मुद्दा आपण पाहूया, पवित्र आत्मा आणि साक्षा. पवित्र आत्मा आणि साक्षा या दोन्हीचा मिलाफ आहे. संपूर्ण प्रेषिताचे कृत्य या पुस्तकात पवित्र आत्मा सामर्थ्याने उपस्थित आहे. पवित्र आत्मा प्रेषिताच्या कृत्यांमध्ये म्हणजे प्रेषित ज्या वेळेस कार्य करत होते त्यावेळेस सामर्थ्याने त्या ठिकाणी उपस्थित आहेत. शक्ती दिली की त्यांनी या प्रतिकूल संस्कृतीमध्ये साक्ष देत असताना येणाऱ्या संकटाचा आणि आव्हानाचा सामना करावा. आज देखील आम्हा सर्वांना संकटे आहेत, देवाचं काम करण्यासाठी अडखळणं आहे. मग या सर्वांवर आपण कसा विजय मिळवू शकतो? प्रियांनो, एकच गोष्ट आहे, पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करणे. सत्य शोधण्यासाठी प्रामाणिक हृदयाचे होण्यास मार्गदर्शन पवित्र आत्मा आम्हा सर्वांना करतो. नगरामध्ये येण्यापूर्वीच त्याने नगरातील लोकांचे अंतःकरण तयार केले. ज्या ज्या नगरामध्ये पाऊल जाण्या अगोदर त्यांनी लोकांची मनं तयार केलेली आहेत. पवित्र आत्मा आणि साक्ष या मुद्द्यामध्ये फार मोठी साक्ष आहे प्रियांनो, आणि ही साक्ष स्तेफनाची आहे. धड्यामध्ये सांगितलेलं आहे की पवित्र आत्म्याची पहिली शतकातील वेगवेगळी सेवा खरोखर आश्चर्यकारक होती. वरील अनुभव हे त्याच्या कृतीची उदाहरणे आहेत. त्याने स्तेफनाला त्याच्या प्रभूसाठी साक्ष देण्यासाठी शक्ती दिली की त्याने निर्दयी व बेताल झालेल्या जमावाचा सामना करावा व थोंडमार होऊन मरण स्वीकारावे. स्टेफनाची साक्ष आहे. त्यांनी येशू ख्रिस्तासाठी, येशू ख्रिस्ताच्या साक्षीसाठी बेताल झालेले लोक यांच्याकडून थोंडमार होऊन त्यांनी मरण स्वीकारले. चमत्कारिक रीतीने फिलिप्पाला मार्गदर्शन केलेले आहे पवित्र आत्म्याने. आणि काय मार्गदर्शन केलेलं आहे की त्यांनी एका प्रभावी सत्य शोधणाऱ्या हबशी षंडाला वचन सांगावे व त्याच्याद्वारे आफ्रिकन खंडात शुभवर्तमान पोहोचावे. बघा किती मोठं कार्य आफ्रिकन खंडामध्ये झालेलं आहे. त्याने पेत्राला खात्रीचे चिन्ह दिले की जेव्हा विदेशी विश्वासणाऱ्याला देखील पवित्र आत्म्याची देणगी मिळाली, त्याने मंडळी मध्ये ऐक्यतेमध्ये एकत्र आणले. अशा वेळी जेव्हा सुनतेचा विषय होता, त्या ठिकाणी सुनता झालेले लोक, असुनता झालेले लोक, वादिवाद चालू असताना पेत्राने त्या मंडळीमध्ये पवित्र आत्म्याद्वारे सर्वांना एकत्र आणलेले आहे. मंडळीत कृतिशील होता आणि आज देखील तो मंडळीच्या जीवनात कृतिशील आहे.
आपणास अधिकार देण्याची शक्ती, शिकविण्याची, मार्गदर्शन करण्याची, एकत्र करण्याची आणि आम्हास जगातील अतिशय महत्वाच्या कार्यासाठी पाठविण्याची तीव्र इच्छा, जी स्त्री आणि पुरुषांना येशू आणि त्याच्या सत्याकडे घेऊन जाते. हा मुद्दा आपण ध्यानात ठेवायचा आहे की तो आजही कृतीशील आहे व कार्य करतो. जसे तो प्रेषितांच्या सुरुवातीच्या मंडळीच्या काळात काम करत होता. आज आपण देखील पवित्र आत्म्याच्या साधीन आपलं जीवन सोपवलं पाहिजे. पवित्र आत्मा, वचन आणि साक्ष. बुधवारचा मुद्दा आहे पवित्र आत्मा, वचन आणि साक्ष. हा बुधवारचा मुद्दा आहे. पवित्र आत्मा, वचन आणि साक्ष. पवित्र आत्मा बायबल वाचण्यासाठी प्रेरित करतो आणि वचनाद्वारे आपल्या जीवनामध्ये साक्ष घडवून येते. देवाचे वचन नवीन करारातील मंडळीच्या साक्षीच्या अगदी हृदयात होते. तसंच आपल्या देखील हृदयामध्ये हे वचन असलं पाहिजे. जुन्या करारातून घेण्यात आले होते की सिद्ध करण्यासाठी की ख्रिस्त हाच मसिहा आहे, असं जुन्या करारामध्ये सांगितलेलं आहे. ख्रिस्त हाच मसिहा आहे. आपले वचन इस्रायलांच्या संततीस पाठविले, प्रेषित 10:26 मध्ये, आणि नंतर कर्नेलिया बरोबर पुनरुत्थानाची गोष्ट वाटून दिली. प्रेषित पौलाने पुन्हा पुन्हा जुन्या करारातील महान भविष्यवाणीची अशी उल्लेख केला ज्या मसीहाच्या येण्याविषयी होता, आणि फिलिपाने अगदी बारकाईने हबशी शंडास येशया 53 मधील मसीहाच्या भविष्याचे महत्वाचे स्पष्टीकरण केलेले आहे. 53 वाचत होता हा शंड, आणि म्हणून फिलिपाने त्याला अगदी ती माहिती दिलेली आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे. ज्या निर्मितीक्षम ऊर्जेने जगास अस्तित्वात आणले ते देवाचे वचनामध्ये आहे. हे वचन सामर्थ्य देते, हे वचन सामर्थ्य देते आणि जीवन उत्पन्न करते. प्रत्येक आज्ञा ही अभिवचन आहे. इच्छेने स्वीकार केला पाहिजे. शरीरामध्ये येऊन मिळालेले ते बदलते आणि शरीरास देवाच्या प्रतिरूपामध्ये पूर्ण निर्माण करते, असं एलन जी व्हाईट यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. बायबलमध्ये जीवन परिवर्तित करण्याची इतकी सामर्थ्य आहे. याचे कारण म्हणजे तोच पवित्र आत्मा ज्याने प्रथम बायबल प्रेरित केले तेच आपण वाचत असताना आपणास देखील प्रेरित करते व आपले जीवन बदलते. आपण देवाचे वचन इतरांना सांगत असताना पवित्र आत्मा त्याचे जीवन बदलण्यासाठी त्यांनी प्रेरित केलेले वचनाद्वारे कार्य करतो. देवाचे त्याचे वचन आशीर्वादित करण्याचे अभिवचन दिले आहे. आपले शब्द नव्हे, देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. आमेन. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे, मानवी कल्पनामध्ये नाही. आपण मानवावर अवलंबून न राहता देवाच्या वचनावर, देवाच्या पवित्र आत्म्यावर अवलंबून राहायला पाहिजे. गुरुवारचा मुद्दा आपण पाहणार आहोत, पवित्र आत्म्याचे जीवन बदलणारे सामर्थ्य. पवित्र आत्म्यामध्ये जीवन बदली करणारे सामर्थ्य आहे. फारच मोठं उदाहरण आहे आणि ते मध्ये पाऊलाचं उदाहरण आहे की पाऊलाचं जीवन, प्रेषित पाऊल अगोदर माणसं मारणारा होता, नंतर तो माणसं घडणारा झालेला आहे. खरोखर देवाने फार मोठं कार्य त्याच्या जीवनामध्ये केलेलं आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे प्रेषित पाऊलाचे सेवा कार्य समाजाच्या उंच स्तरापर्यंत पोहोचले. समाजामध्ये पाऊलाचं कार्य उंच स्तरावर पोहोचलेले आहे. प्रेषित 18:8 मध्ये सांगितलेले आहे. हा यहुदी होता, सभास्थानामध्ये हा फार मोठा अधिकारी होता. तो एक धार्मिक पुढारी देखील होता आणि यहुद्यांच्या जुन्या कराराच्या विचारांच्या उंचीवर तो पोहोचला होता. म्हणजे त्याचे विचार सर्व यहुदीप्रमाणे त्याचे विचार होते आणि पवित्र आत्मा आला आणि त्याने त्याचे जीवन बदललेले आहे.
या अभ्यासाचा इतिहास प्रकट करतो की जसे ख्रिस्तासाठी साक्ष देतो आणि इतरांना त्यांचे वचन सांगतो, आज आपण देखील येशूसाठी साक्ष देणारे व्हावे, इतरांना वचन सांगणारे व्हावे. तसेच पवित्र आत्मा सर्व प्रकारच्या लोकांच्या जीवनामध्ये सर्व प्रकारची पार्श्वभूमी, संस्कृती, शिक्षण आणि विश्वास यामध्ये उल्लेखनीय गोष्टी करील असा आपला विश्वास पाहिजे. आपण कधीच असा अंदाज बांधू नये की तो कोणापर्यंत पोहोचणार नाही, व आपण हा अंदाज करू शकत नाही. सर्वांपर्यंत पवित्र आत्मा पोहोचेल. आमचे काम हेच आहे की आमच्या जीवनात येणाऱ्या कोणालाही व प्रत्येकाला साक्ष आपण दिली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांस वंदन करतो किंवा सलाम करतो. आणि आजच्या आपल्या पवित्र शास्त्राच्या मननासाठी किंवा प्रबोधनाकडे आपलं लक्ष मी केंद्रित करत आहे. देवाचे उपकार मानतो की वेळोवेळी आपणासमोर ज्यांना कोणा संधी लाभते त्यांना देवाचं वचन सांगण्याची संधी या ठिकाणावर मिळत आहे. याबद्दल देवाचे मी आभारी आहे. आणि आपण नित्य हे ऐकत आहात याबद्दलही आज आम्ही तुमचे उपकार मानतो. आणि होप टी व्हीच्या वतीने आपणा सर्वांचं स्वागत करून पुन्हा आमंत्रण करतो. आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक, प्रियजन यांना तुम्ही अशा प्रकारची सूचना द्या, त्यानेकडून त्यांना देखील आजच्या या संदेशाचा लाभ होऊ शकेल, असं दयेने आणि कृपेने हो. प्रभू ख्रिस्त आपल्या शिष्यासमोर असताना एक विशेष प्रकारचा अनुभव स्वतः ख्रिस्ताला या ठिकाणी आला. आणि तो अनुभव मार्कच्या 11व्या अध्यायामध्ये दाखवलेला आहे किंवा लिहिलेला आहे. मार्कचा 11वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यावर त्याला भूक लागली. म्हणजे प्रभू ख्रिस्त बेथानी या गावावरून पुढे जात असताना त्याला रस्त्यावर असताना भूक लागली म्हटलेले आहे. 11वा अध्याय 12 वचन हे मार्कच्या पुस्तकामध्ये आहे. तेव्हा पाल्याने भरलेले असे अंजिराचे एक झाड त्याने दुरून पाहिले आणि कदाचित त्यावर काही मिळेल म्हणून तो त्याकडे गेला. मानव या नात्याने प्रभू ख्रिस्ताला हे साहजिकच होतं की भूक लागली आणि अंजिराचे झाड बघितले की त्याला पुष्कळ पानं लागलेली होती. याचा अर्थ आहे की त्यावरती काही फळे देखील असू शकतील आणि म्हणून ख्रिस्त त्याकडे गेलेला आहे. परंतु तेथे गेल्यावर पाना वाचून त्याला काही आढळले नाही. म्हणजे त्या झाडावरती कुठल्या प्रकारची फळं त्याला मिळाले नाही. परंतु कारण अंजिराचा हंगाम आला नव्हता तेव्हा त्याने त्याला म्हटले, यापुढे कोणी तुझे फळ कधी न खाओ. हे त्या शिष्यांनी ऐकले. हा एक अनुभव, कारण ज्या ठिकाणी अंजिराच्या झाडाला फळं लागले नाही, प्रभू ख्रिस्ताला भूक लागलेली आहे, त्याला काही मिळालेलं नाही. परंतु तो अंजिराचा असा समय देखील नव्हता की त्यावेळेला झाडाला फळे यावे. परंतु प्रभू ख्रिस्ताने त्या अंजिराच्या झाडाला एक शाप दिलेला आहे की यापुढे तुझ्या वाचून कुणी फळं खाणार नाही. आणि नंतर मग पुढे चालत असताना दुसऱ्या वेळेला त्या झाडाच्या जवळून शिष्य आणि प्रभू ख्रिस्त जात आहे. 20व्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे, मग पहाटेस वाटेने जाताना त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले बघितले. अगोदर आपण थोड्या वेळा मागे जे बघितलं की जिवंत असं झाड त्या ठिकाणी बघितलं, परंतु कुठल्याही प्रकारची फळं त्यावरती लागली नव्हते. आणि प्रभू ख्रिस्ताने त्याला शाप दिलेला आहे की यापुढे कदापि त्यावर काय मिळेल, परंतु यापुढे काय होणार आहे. अंजिराचा जो हंगाम आला तेव्हा त्याने त्याला म्हटले, यापुढे कोणी तुझे फळे कधी न खाओ. हे त्यांच्या शिष्यांनी ऐकलेलं होतं. आता दुसऱ्या वेळेला त्या झाडाजवळून जात असताना बघितलं की ते मुळापासून झाड वाळून गेलेले आहे. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो म्हणाला, गुरुजी पहा, आपण ज्या अंजीर झाडाला शाप दिला ते वाळून गेलेले आहे. इथपर्यंतच हे संभाषण या ठिकाणी आहे. परंतु प्रभू ख्रिस्ताने मग
शिष्यांना या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. मार्क याचा 11 अध्याय आणि 22 वचनामध्ये येशूने त्याला उत्तर दिले, देवावर विश्वास ठेव. म्हणजे आता या दाखल्यातून किंवा या उदाहरणावरून प्रभू ख्रिस्त विश्वासाचं शिक्षण या ठिकाणी देत आहे. कारण पेत्राने या ठिकाणी ज्यावेळेस प्रभू ख्रिस्ताला सांगितलं की या झाडाला तू शाप दिला होता ते त्याच्या आता वाळून गेलेलं आहे, यावरती कुठल्याही प्रकारचं फळ उरलेलं नाही. म्हणजे आता हे निश्चितच होतं की पेत्राने जैगिकदृष्ट्या या ठिकाणी खरं सांगितलेलं आहे की तू शाप दिला ते वाळून गेलेलं आहे, त्यावरती आता काही फळं राहिलेलं नाही आणि तू म्हटल्याप्रमाणे झालेलं आहे. परंतु प्रभू ख्रिस्ताने सांगितलेले की तू विश्वास ठेव म्हटलेला आहे. ज्या अर्थी पेत्राला या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या स्वरूपे आजचे जे पेत्र तुम्ही आणि मी आहोत, आपल्याला प्रभू ख्रिस्त तोच सल्ला देत आहे की तुम्ही विश्वास ठेवा म्हटलेला आहे. आणि विश्वास ठेवल्यानंतर सर्व काही व्यवस्थित होईल हेच प्रभू ख्रिस्ताला सांगायचं आहे. कदाचित प्रभू ख्रिस्ताला पेत्राला हे सांगायचं असेल की जर तू विश्वास ठेवला ते हे झाड पुन्हा जिवंत होऊ शकतं, या झाडावरती पुन्हा फळं लागू शकतात, पानं लागू शकतात आणि आपण ते फळ खाऊ शकू. म्हणजे जर विश्वास असेल तर अशा गोष्टी घडतील असं कदाचित प्रभू ख्रिस्ताला त्याला या ठिकाणी शिकवायचं होतं. परंतु ज्यावेळेस प्रभू ख्रिस्ताच्या सहवासामध्ये जे शिष्य होते त्यांना एक प्रकारचे हे प्रशिक्षण शाळा अशी चालू होती. प्रभू ख्रिस्त अधिक शिष्य आणि जी वेळ त्यांनी एकत्र ख्रिस्ताबरोबर घालवलेली आहे त्यापासून त्यांना एक प्रकारचं प्रशिक्षण लाभलेलं आहे. ही किती चांगली गोष्ट आहे. प्रशिक्षण म्हणजे बघितल्यानंतर, अनुकरण केल्यानंतर, कदाचित प्रात्यक्षिक बघितल्यानंतर त्याचा परिणाम आपल्याला मिळतो आणि त्यातून आपल्याला शिक्षा मिळते असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि म्हणजे ज्या वेळेला प्रभू ख्रिस्ताच्या समवेत शिष्य जात असे, बोलत असे, फिरत असे, खात पित असे, प्रवचन ऐकत असे, प्रभूमध्ये वेळ घालवल्यामुळे त्यांना त्यांच्या शिष्यत्वासाठी एक प्रकारचं प्रशिक्षणाचं लाभलेलं आहे. ख्रिस्त ही जिवंत कार्यशाळा होती म्हटलेलं आहे. लाईव्ह ट्रेनिंग सेंटर असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रभू ख्रिस्त एक प्रकारची कार्यशाळा होतं, असं ट्रेनिंग सेंटर असं होतं म्हटलेलं आहे. कारण लूक याचा 11 अध्याय याच्या 1 ते 13 वचनामध्ये प्रभू ख्रिस्त प्रार्थना करत आहे आणि ख्रिस्ताने त्यांना प्रार्थना करायला शिकवलेली आहे. आणि याद्वारे आपल्याला असं कळतं की सतत प्रभू ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे त्यांना प्रार्थनेचं देखील प्रशिक्षण मिळालेलं आहे. आणि म्हणूनच एका शिष्याने विचारलं की प्रभूजी तू आम्हाला प्रार्थना शिकव म्हटलेलं आहे. आणि मग आपणास ठाऊक आहे की या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताने प्रभूची प्रार्थना त्यांना शिकवलेली आहे. आणि म्हणजे प्रार्थनेची एक कला आहे. प्रार्थना आपण कशी करू शकतो, बोबड्या ओठाने परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो, मानते, मनचे विचार. परंतु ज्यावेळेस आम्ही सामुदायिक प्रार्थना करतो, कॉंग्रिगेशनमध्ये प्रार्थना करतो, मोठ्या लोकांमध्ये प्रार्थना करतो, मोठा समूह असेल त्यावेळेस, तेव्हा प्रार्थना करण्याची एक कला आहे असं म्हटलेलं आहे. आर्ट त्याला म्हटलेलं आहे. आणि ही कला सगळ्यांना लाभते अशातलाही भाग नाही. काहींच्या प्रार्थना अतिशय उत्तम, लोकांच्या मनाला भिडण्यासारख्या होतात. परंतु अशा या प्रार्थनेची कला प्रभू ख्रिस्ताला स्वतः प्रभू असताना ती त्यांनी आपल्या शिष्यांना दिलेली आहे आणि ती कला ते या ठिकाणी शिकलेलं आहे. आणि आपला जो तारणार आहे तो पवित्र वचन देखील कसे वापरतो, प्रार्थनेचं त्यांनी शिकलेलं आहे. आणि त्यानंतर प्रभू ख्रिस्त स्वतः देवाचं वचन कसं वापरतो हे देखील कला बघून शिष्य त्यापासून ते शिकलेले आहे. कारण लूक याचा 4 अध्याय वचन 31 आणि 32 मध्ये म्हटलेलं आहे की त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झालेले आहे. या ठिकाणी मी वाचतो तुम्हासाठी. लूक याचा 4 अध्याय 31 आणि 32 मध्ये दिलेला वचन आहे. लूक याचा 4 अध्याय 31 आणि 32 मध्ये असं म्हटलेलं आहे, तो गालिलातून कफरनहूम गावात खाली आला व शबात दिवशी त्या शिकवत होता.
अर्थात प्रभू ख्रिस्त कशातून शिकवत होता? देवाच्या वचनातून त्यास शिकवत होता. त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त असे होते. म्हणजे प्रभू ख्रिस्ताच्या सहवासामध्ये ज्यावेळेस शिष्यांनी वेळ घातला, त्यावेळेस प्रथम प्रभू ख्रिस्तांनी त्यांना प्रथम सांगितले की तुम्ही विश्वास बाळगा. प्रभू ख्रिस्ताबरोबर ते असताना एक प्रकारचं प्रशिक्षण त्यांना लाभायला लागलेलं आहे. सेवेचं प्रशिक्षण मिळत गेलेलं आहे. आणि प्रार्थना कशी करावी, एक प्रकारची कला, प्रार्थनेची कला ख्रिस्ताप्रमाणे त्यांच्या अंगामध्ये ती उतरलेली आहे. एवढंच केवळ नव्हे की प्रभू ख्रिस्ताने पवित्र वचनाचा, देवाच्या शास्त्राचा, वचनाचा कशा प्रकारे उपयोग केला ते देखील त्यांनी बघितलं. आणि आताच आपण लूक याच्या 4 अध्याय 31 आणि 32 मध्ये ज्यावेळेस वाचलं की सभास्थानामध्ये तो त्यांना शिकवत असे म्हटलेलं आहे. आणि ते बघून त्यांना आश्चर्य असं प्राप्त झालेलं आहे. ते थक्क झालेले आहेत, कारण तो अधिकाराने त्यांच्याशी बोलत होता. आणि म्हणजे हे जे प्रभू ख्रिस्ताचं जे जीवन त्यांना या ठिकाणी शिक्षण असं देत होतं. आणि या शिक्षणामध्ये प्रभू ख्रिस्ताने प्रामुख्याने विश्वासाविषयी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून विश्वासाने फळ कसे प्राप्त होते याचे गुपित शिकण्याची त्यास अत्यंत अशी गरज होती. पुष्कळ वेळा आपल्याला वाटतं की आपण काही गोष्टी स्वतःच्या कर्तृत्वाने, पैशाने, कामाने, नोकरीने, कलेने मिळवू शकतो. परंतु विश्वास हा कसा प्राप्त होतो ही शिष्यांना शिकण्याची गरज होती. आज तुम्ही आणि मी देखील, ख्रिस्त जरी आम्हामध्ये नसेल, परंतु आपल्याला ही कला किंवा ही गरज प्राप्त करून घ्यायची आहे. विश्वास प्रतिदिनी तुमचा आणि माझा वाढला पाहिजे, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. कारण अनुभवाच्या जो कार्यशाळेमध्ये ते हे शिकू शकलेले आहे. जे प्रशिक्षण केंद्र प्रभू ख्रिस्ताच्या जीवनाचंच होतं, ते शिष्य आपल्या जीवनामध्ये, आपल्या अनुभवामध्ये या ठिकाणी ते शिकत होते. आणि हे त्यांना गरजेचं होतं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण आपला जो गुरु प्रभू ख्रिस्त आहे तो दैवी गुरु आहे. आणि तो हे आम्हाला शिकू शकतो हे आपल्याला सुरुवातीच्या ओळीतच दाखवून दिलेलं आहे. सुरुवातीला आपण बघितल्याप्रमाणे प्रभू ख्रिस्ताने जो विश्वास त्याच्यामध्ये आहे, तो त्याच्यामधला विश्वास आहे, तो त्यांनी आपल्या शिष्यामध्ये दाखवलेला आहे. आणि तो अनुभवावरून सांगत आहे की तुम्ही विश्वास ठेवा म्हटलेला आहे. म्हणजे ख्रिस्तासमवेत असताना, तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या मागे जात असताना, त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या कार्यशाळेमध्ये, प्रशिक्षण केंद्रामध्ये तुम्ही आणि मी प्रियजन हो एक प्रकारचं शिक्षण प्राप्त करून घेतलं पाहिजे. कारण ख्रिस्त हा आमचा विश्वास आहे. कारण त्याने सुरुवातीला आम्हाला ते तसं दाखवून दिलेलं आहे की तुम्ही विश्वास ठेवा म्हटलेला आहे. आणि म्हणून या विश्वासाचा जो पैलू जो आहे, दृष्टिकोन काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. याचं मुख्य गाभा असं काय आहे, विश्वास हे काय आहे, हे तुम्ही आणि मी या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. इब्रिकरास पत्र याचा 11 अध्यायामध्ये विश्वासाच्या संबंधाने संपूर्ण अध्याय या ठिकाणी लिहिला गेलेला आहे. इब्रिकरास पत्र याचा 11 अध्याय हे आपल्याला चांगलं स्पष्टीकरण विश्वासासंबंधाने या ठिकाणी शिकवतं. इब्रिकरास पत्र 11 अध्याय आणि पहिल्याच वचनामध्ये म्हटलेलं आहे, विश्वास हा अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वास हा अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा आहे की ही अमुक अमुक गोष्ट आहे, त्यावरती आपण विश्वास ठेवतो. परंतु न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे, जरी एखादी गोष्ट आपणास दिसत नसेल परंतु ती आहे, अशा प्रकारची खात्री आपण मनामध्ये बाळगतो. उदाहरणार्थ स्वर्ग आपण बघितलेले नाही, परंतु आपला विश्वास आहे, आपली खात्री आहे की स्वर्ग आहे. म्हणजे त्या स्वर्ग आहे हे आम्ही न बघता आमच्या अंतर्यामी विश्वासाने खात्रीप्रमाणे म्हणतो की स्वर्ग आहे. ही स्वर्गाची व्याख्या अशी आहे की ज्या आम्हाला अपेक्षित आहेत त्या गोष्टीवर आम्ही भरोसा ठेवतो. जी गोष्ट आम्हाला दिसत नाही अशा गोष्टीवरती देखील आम्ही काय करतो, खात्रीने
त्यावरती विश्वास ठेवतो म्हटलेला आहे. म्हणजे विश्वासाची व्याख्या या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि हा विश्वास कसा असला पाहिजे? हा विश्वास म्हटलेला आहे की आमचा विश्वास जिवंत असा आहे म्हटलेला आहे. विश्वास हा आमचा जिवंत असा विश्वास आहे, मेलेला विश्वास नाही. म्हणजे विश्वास जागृत आहे, सदोदित कार्यरत आमच्या जीवनामध्ये आहे. आणि तो आम्हाला जीवनाचं शिक्षण, आध्यात्मिक जीवनाचं शिक्षण, देवावरती विश्वास कसा ठेवायचा आणि कसं चालायचं हे आम्हाला दाखवत आहे. म्हणजे याचा अर्थ आमचा विश्वास जिवंत आहे हे आपण लक्षामध्ये घेतले पाहिजे. कारण देवावर सर्वस्वी भरोसा व खात्री असा आहे. जिवंत विश्वास म्हणजे काय? की देवावरती सर्वस्वी आमचा भरोसा आहे, खात्री आहे, असं त्याचा अर्थ आहे. देव आहे हा विश्वास आम्ही बाळगला पाहिजे. हे एक महत्त्वाचं आहे. देवाला आपण बघितलं का नाही, परंतु आमचा विश्वास आम्हाला सांगतो, जिवंत विश्वास आम्हाला सांगतो की देव स्वर्गामध्ये आहे, देव आहे. त्याचे शील व आधिपत्य किंवा सामर्थ्य आम्हावरती आहे म्हटलेलं आहे. देवाचं शील आहे, देव शीलवान आहे, त्याचं आधिपत्य या जगावरती आणि आम्हा सर्वांवरती आहे. हा एक विश्वास आपण न बघता बाळगतो. म्हणजे याचा अर्थ की तुमचा आणि माझा जीवन, आपला विश्वास हा जिवंत आहे. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये त्याचे शिष्य या नात्याने प्रियजनो आपला विश्वास जिवंत असणं फार महत्त्वाची बाब आहे. मग आपला हा विश्वास कसा असला पाहिजे, कसा असावा? पवित्रशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की आपला विश्वास हा स्थिर असावा, शांत असा असावा, न डगमगणारा असा असावा. एखादं जहाज पाण्यावरती किंवा समुद्रावरती असतं ते शांत असतं का? ते नेहमी डगमगत असतं, हलत असतं, डोलारे घेत असतं. जशा लाटा येतात तसं वर खाली ते झोक घेत असतं. तशा प्रकारचा आपला विश्वास नसावा, डळमळणारा नसावा, परंतु तो स्थिर शांत असा असावा म्हटलेला आहे. याचा अर्थ काय आहे? योहानाचा 7वा अध्याय 37 आणि 38 वचनामध्ये सांगितलेला आहे. योहानाचा 7वा अध्याय 37 आणि 38 वचनामध्ये म्हटलेलं आहे, मग सणाच्या शेवटच्या म्हणजे मोठ्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी ताणेला असला तर त्यांनी मजकडे यावे. जो मजवर विश्वास ठेवितो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. प्रभू ख्रिस्त आमचा विश्वास कसा असावा म्हटलेला आहे? जिवंत पाण्याच्या नद्या असल्याप्रमाणे स्थिर असा असणार आहे. जर प्रभू ख्रिस्तावरती, देवावरती तुमचा आणि माझा प्रियजन जर विश्वास असेल, जो मजवर विश्वास ठेवतो तर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या सारखा त्याचा विश्वास असेल म्हटलेला. स्थिर, शांत, गंभीर असा आपला विश्वास परमेश्वरावरती असला पाहिजे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. याकोब 2:24 मध्ये म्हटलेलं आहे, 2रा अध्याय वचन 24 आणि 25 मध्ये म्हटलेलं आहे की आपला विश्वास कार्यशील व स्थिर असा असला पाहिजे. विश्वास कसा असला पाहिजे? मृत असा नसावा, शांत असा नसावा, परंतु तो कार्यशील असला पाहिजे. जे काही कृत्य करतो हे आपण विश्वासानेच करत गेलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. हमेशा आपला विश्वास हा कार्यशील असला पाहिजे आणि तो स्थिर असा असला पाहिजे, न डगमगणारा असला पाहिजे. देवावरती सतत कॉन्स्टंट त्याला म्हटलेलं आहे, नेहमी सदोदित आपण देवावरती विश्वास ठेवून असे चालणारे असं असलं पाहिजे, असा आपला विश्वास पाहिजे. कारण जिवंत विश्वास म्हणजे आमच्या शरीराच्या अवयवाप्रमाणे आम्ही जिवंत असल्यासारखा असला पाहिजे. शरीराच्या अवयव कसे आहेत? आपण जिवंत आहोत ना. प्रत्येक अवयव आपले कार्यशील असतात, कुठलंही बंद पडलेलं नाही. एखादा कार्य आपल्या शरीराचा अवयव बंद पडला तर पुष्कळ अडचणी आपल्या जीवनामध्ये होतात. कदाचित आपले महत्त्वाचे जे अवयव आहेत, आपलं फुफ्फुस आहे किंवा आपलं हृदय आहे, हे 2 महत्त्वाचे. श्वासोश्वास घेणे, हृदयाला त्याचा रक्तपुरवठा पुरवणे, आणि रक्तपुरवठा हे हृदयाचं काम आहे की तो पुरवठा करत राहणं, पंप करत राहणं. जर हे बंद पडले तर आपण मरून जाऊ.
त्या स्वरूपे या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुमचा शरीराच्या अवयवाप्रमाणे तुमचा विश्वास जिवंत असा असला पाहिजे. आता मी तुमच्याशी बोलतो किंवा ते आपण झोपेत जरी असलो तर आपल्या शरीराचे सर्व भाग कार्य आपल्या नित्य नियमाप्रमाणे करत राहतात. झोपेत असो, प्रवासात असो, जेवत असो, पोहत असो, आंघोळ करत असो, काही आपण करत असो, परंतु शरीराचे जे कार्य आहे ते सदोदित चालत राहत असतं. तशा स्वरूपे तुमचा आणि माझा विश्वास प्रियजनो कार्यरत असला पाहिजे, जिवंत असा असला पाहिजे, शरीराच्या अवयवाप्रमाणे सदोदित चालणारा असा असला पाहिजे. इब्री 12:1 आणि 1-11 मध्ये म्हटल्याप्रमाणे म्हणूनच आम्ही पुष्कळ अनुभवावरून प्रभू आम्हास जावयास लावतो. जीवनाच्या अनुभवामधून जाण्यासाठी प्रभू ख्रिस्त आम्हास तशा प्रकारची संधी देतो म्हटलेले. पुष्कळ अनुभव आमच्यावरती येतात, पण तो ख्रिस्त मुद्दामून आपल्याला त्या अनुभवातून जाण्याची मुभा देतो किंवा परवानगी देतो. कदाचित सुखाचे अनुभव असतील, कदाचित दुःखाचे असतील, यातनेचे असतील, कष्टाचे असतील, आजाराचे असतील, परंतु इब्रीच्या ज्या पुस्तकामध्ये या 12व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की आपला विश्वास भक्कम करण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी परमेश्वर आपल्याला अशा परिस्थितीतून जाण्यासाठी मुभा देतो, असं आपण लक्षामध्ये घेतले पाहिजे. म्हणून आम्हालाचा जो अनुभव आमचा आहे हा प्रभू ख्रिस्त आम्हास त्यातून नेतो, असं आपल्याला ग्रह धरायला काय हरकत नाही. कारण आपली अत्यंत जी निगडीची जी गरज आहे ती म्हणजे देवावरती विश्वास ठेवणे होय. या जगामध्ये, या जीवनामध्ये आपण, तुम्ही आणि मी राहत असताना निगडीची जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, जोपर्यंत आमचा श्वासोश्वास आहे, जोपर्यंत या भूतलावरचे आमचं कार्य चालू आहे, हे चालू असताना प्रियजनो नित्य आमचे निगडीची जी गरज असेल की आमचा जीवन जो देवावरती विश्वास भक्कम आणि सदोदित असा असला पाहिजे. देवाविना आपला विश्वास अफोल आहे. जरी आम्ही देवाविना जिवंत राहू शकू काही काळ, परंतु मरणानंतरचं जे जीवन, ज्याला सार्वकालिक जीवन म्हटलेलं आहे, देवाविना ते आपणास मिळणार नाही. म्हणून देवावरती नित्य तुम्ही आणि मी विश्वास ठेवणं ही अत्यंत जरुरीची बाब आहे, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. कारण आम्ही अविश्वासू आहोत असा आपण मुळीच विचार करू नये. पुष्कळ वेळा सैतान तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करतो. मिसेस एलन जी व्हाईटने म्हटलेलं आहे की सैतानाच्या हातामध्ये सगळ्यात महान जे हत्यार असेल ते म्हणजे निराशा अशी असं आहे. पुन्हा बोलतो की सैतानाच्या हातामध्ये सगळ्यात महान असं जे हत्यार असेल ते म्हणजे निराशा ही होय म्हटलेलं आहे. की मनुष्य ज्यावेळेस निराश होतो त्यावेळेस तो परमेश्वरापासून नक्की परावृत होतो म्हटलेला आहे. देवापासून तो दूर जातो म्हटलेला आहे. आणि सैतान नेहमी तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस आपण निराश होतो त्यावेळेस देवावरचा विश्वास प्रियजन आपण गमावतो. देवावरचा विश्वास आमचा कमी होतो. देव नाही असे विचार आमच्या मनामध्ये येतात आणि आमच्या जीवनामध्ये असं घडणार नाही अशा प्रकारच्या नेगेटिव्ह किंवा नकारात्मक ज्या भावना आहेत त्या निर्माण होत जातात असं म्हटलेलं आहे. म्हणून तुमचा अविश्वास जो आहे, तुम्ही अविश्वास आहोत अशा प्रकारे कधीही मनामध्ये बाळगू नका. ज्यावेळेस आम्हास अधिक गरज भासते त्यावेळेस आमचा विश्वास अधिक जिवंत जागृत राहिला पाहिजे. अरे दुसरं विधान त्याच्या विरुद्ध, अविश्वास आहोत असं मानू नका, परंतु ज्या वेळेला आम्हाला अधिक गरज लाभणार आहे विश्वासाची त्यावेळेस आपला जो विश्वास आहे अधिक जिवंत असा जागृत ठेवा म्हटलेला आहे. आणि तर आमचा टिकाव लागणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. 1 तिमोथी 5:12 मध्ये म्हटलेलं आहे की काही विषय असे म्हटले आहे की त्यांनी त्यांचा पहिला विश्वास सोडला आहे. देवाचं वचन सांगत आहे की ज्यावेळेस आम्ही प्रथम प्रभूमध्ये आलो, ज्यावेळेस प्रभूमध्ये बाप्तिस्मा घेतला, ज्यावेळेस आम्ही बाप्तिस्म्याची तयारी केली, मंडळीमध्ये आम्ही सभासद झालो, त्यावेळेस आमचा विश्वास फार महान असा होता म्हटलेला आहे. जुनं पण आम्ही सोडून दिलेलं आहे. जुन्या पापी मानवास आम्ही मृत पावलेलो होतो आणि आम्ही एक नवीन असं वस्त्र परिधान केलं. प्रभू ख्रिस्ताची धार्मिकता आम्हावरती त्या बाप्तिस्म्याद्वारे घेतली, आपल्या पापांची क्षमा करून घेतली.
परंतु काही काळानंतर असं म्हटलेलं आहे की त्यांनी आपला पहिला विश्वास सोडला आहे. आज प्रियजनो, हा प्रश्न आपण मनामध्ये घेतला पाहिजे की मी पहिला माझा विश्वास सोडलेला आहे का? ख्रिस्तापासून मी दूर गेलेला आहे का? माझा विश्वास मी गमावलेला आहे का? हा प्रश्न आज आपण आपल्या मनास विचारला पाहिजे. कारण 1 तिमोथी याचा पहिला अध्याय 19व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की कित्येकाने विश्वास हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारून फुटले आहे. आता पाऊल नेहमी हा समुद्रावरती असायचा. उडीतून नावातून प्रवास इकडं तिकडे करत असे, सुवार्ता प्रसारासाठी जात असे. त्यामुळे त्याला तारवाची जास्त माहिती होती आणि म्हणून तेच उदाहरण त्यांनी पावलाने या ठिकाणी तारूचं घेतलेलं आहे. कित्येकाने विश्वास हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले आहे म्हटलेलं. विश्वासाचं जे विश्वासरूपी जे तारू आहे, आपलं जीवन जे विश्वासरूपी आहे ते फुटलेलं आहे म्हटलेलं आहे. तारू फुटल्यानंतर काय होतं? तारू फुटल्यानंतर पाणी त्या तारूमध्ये घुसतं, तारवात घुसतं आणि जसं जसं पाणी भरायला लागेल, जास्त होईल, ओझं इतकं तारवामध्ये झालं की ते साहजिकच डुबायला लागतं आणि नाश पावतं म्हटलेलं आहे. तसं आपल्या जीवनाच्या संबंधी पाऊल या ठिकाणी सांगत आहे की आपला विश्वासरूपी तारू फुटलेला आहे काही लोकांचा. आज तो प्रश्न तुम्ही आणि मी आपल्या मनामध्ये घेतला पाहिजे की माझं विश्वासरूपी तारू भक्कम आहे का? त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं छिद्र झालेलं नाही, खमतरता नाही, कुठं चीर गेलेली नाही, भेग गेलेली नाही. त्यानेकडून पाणी आतमध्ये येईल आणि माझ्या जीवनरूपी तारवाचा नाश होणार आहे. प्रियजन, आपलं तारू, विश्वासरूपी तारू आपण भक्कम ठेवूया असं पाऊल या ठिकाणी सांगत आहे. 1 तिमोथी 4 आणि 1 वचनामध्ये म्हटलेलं आहे की दुसरे आपल्या विश्वासापासून परावृत्त झाले आहेत. परावृत्त होण्याचा अर्थ काय? की ते दूर गेलेले आहेत. विश्वासापासून मंडळी सोडून दूर गेलेले आहे. विश्वासापासून परावृत्त होणे म्हणजे देवाच्या सानिध्यातून ते दूर गेलेले आहे, असा त्याचा अर्थ आहे. आज प्रियजनो, आपण प्रत्येक वचनाद्वारे आपल्या विश्वासाची प्रचिती घेऊया. आपलं जीवन तुम्ही पडताळून बघा की माझं विश्वासरूपी तारू जे परावृत्त झालेलं आहे का? देवापासून मी दूर गेलेलो आहे का? माझ्या जीवनामध्ये अशी लाट आली की त्या लाटेने मला देवापासून दूर नेलेलं आहे, माझं तारू भरकटलेलं आहे. अशा प्रकारे तुमचं विश्वासरूपी जीवन, आध्यात्मिक जीवन झालेलं आहे का? हा प्रश्न आज आपल्या मनाला आपण विचारला पाहिजे. यिर्मयाचा 2 अध्याय 13 ते 14 मध्ये म्हटलेलं आहे. यिर्मया 2 अध्याय 13 ते 14. विश्वासापासून दूर जाणे म्हणजे देवाला त्यांनी सोडलेलं आहे किंवा देवाचा धिक्कार केलेला आहे. देवाचं वचन प्रियजनो या ठिकाणी फार कठीण रीतीने आम्हाला शिकवत आहे. आज देवाचं वचन आम्हाला स्पष्ट रीतीने सांगत आहे की जे विश्वासापासून जे लोक दूर जातात म्हणजे त्यांनी देवाला धिक्कारलेला आहे म्हटलेलं, देवाचा नाकार केलेला आहे, देवाला त्यांनी दूर सारलेलं आहे, आपल्या जीवनापासून देवाला त्यांनी दूर ठेवलेलं आहे, असं यिर्मया संदेष्टा या ठिकाणी सांगत आहे. प्रियजनो, आपल्या अंतर्याम आज आपणास काय सांगत आहे? देवाला आम्ही धिक्कारलेला आहे का? देवाला आम्ही दूर केलेला आहे का? हा प्रश्न आज आपण मनामध्ये घेणं फार महत्त्वाची बाब आहे. कारण आम्हामध्ये आमचा देवावरती हा जिवंत असा विश्वास असला पाहिजे. जिवंत असला म्हणजे कार्यशील असणार आहे. देवावरती भक्कम आपला विश्वास असणार आहे, आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. इब्रिकरास पत्र याचा 11 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की देवास आपण संतोषेल पाहिजे. इब्री 11:6 मध्ये म्हटलेलं आहे की देवाला तुम्ही आणि मी नित्य संतोषेल पाहिजे, देवाला आपण सांकड घातलं पाहिजे, देवाला आनंदी असं ठेवलं पाहिजे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण आमचा विश्वास जर जिवंत असेल तर देवाला आपण जिवंत ठेवलं पाहिजे. रोमकरास पत्र याचा 1 अध्याय 16 आणि 17 मध्ये म्हटलेलं आहे की सध्याच्या जीवनातून आम्हास पुढे नेले पाहिजे.
आमचा विश्वास असा जिवंत पाहिजे की या जीवनातून आम्हाला या विश्वासाने पुढे नेलं पाहिजे. समुद्रामध्ये जीवनरूपी जर आपली तारू असेल ती एकच ठिकाणी असून चालणार नाही. ती तारू, ती होडी किंवा ते जहाज पुढं 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 सरकत गेले पाहिजे. तरच आपल्याला तो किनारा प्रियजनो गाठता येईल. आणि तो किनारा म्हणजे स्वर्गीय राज्य आहे. त्या स्वर्गीय राज्य जर आपल्यास गाठायचं असेल तर प्रियजनो, तुम्ही आणि मी विश्वास आमचा हा सदोदित पुढं जाणारा जिवंत असा ठेवला पाहिजे, असं या ठिकाणी या ओवीमध्ये म्हटलेलं आहे. पहिले योहान 5वा अध्याय 4 आणि 5व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की जगावर जय मिळवला पाहिजे तुम्ही. केवळ जर जगावरती तुम्हाला विश्वास किंवा जय मिळवायचा असेल तर आपला विश्वास जिवंत आणि भक्कम असणं फार जरुरीची बाब आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये प्रियजनो, विश्वास ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपलं जीवन केवळ आपण देवावरती, प्रभू ख्रिस्तावरती, पवित्र आत्म्यावरती विश्वास ठेवून चालणारं असं जीवन आहे. पापीमय जगामध्ये तुम्ही आणि मी राहत असताना, भ्रष्टाचार झालेल्या जगामध्ये आपण राहत असताना, आज आपण बघतो की स्वैराचार, भ्रष्टाचार, पाप, अंधाधुंदी, दारूबाजी हे इतकं माजलेलं आहे की देवाची वस्ती किंवा देवाचं स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकणार नाही. परंतु या पापीमय जगामध्ये आपल्याला जर विजय मिळवायचा असेल, जय मिळवायचा असेल, पराक्रम करायचा असेल, तर आज तुमचा आणि माझा विश्वास सदोदित जिवंत असणं ही महत्त्वाची बाब आहे. हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. जो विश्वास बाळगलेला आहे तो आम्ही भक्कम घट्ट असा धरला पाहिजे. है ना, जर ढिल्ला वगैरे जर असेल, एखादा मोबाईल आपण हातामध्ये ठेवतो, घट्ट धरून चालतो नाही का. एखादी वस्तू आमच्या हातामध्ये असेल ती भक्कम धरली पाहिजे, घट्ट. ढिली पडली की ती पडणार आहे आपल्या हातातून. तशा स्वरूपी आमचा जो विश्वास आहे हा भक्कम असा धरला पाहिजे, घट्ट आम्ही धरला पाहिजे, त्याला आपण बिलगून राहिलं पाहिजे. तर तो आपल्यापासून सुटणार नाही, गमावणार नाही, आपल्या हातातून तो हरवणार नाही, आपल्याला शोध करण्याची गरज नाही असं म्हटलेलं आहे. जो विश्वास जो आम्ही बाळगलेला आहे, पेत्र म्हणतो, 2 पेत्र 1:12 मध्ये म्हटले की ज्या बाबीवर आम्ही विश्वास ठेवतो व तेच सत्य आम्हाला शिकवतं म्हटलेलं आहे. या बाबीवर, देवाच्या वचनावरती आम्ही जो विश्वास ठेवतो ते सत्य आम्हाला शिकवतं असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला जर सत्याची जाणीव करून घ्यायची असेल तर आपला विश्वास हा भक्कम असा असला पाहिजे. घट्ट तुम्ही आणि मी दाव असा घट्ट धरला पाहिजे म्हटलेलं आहे. पुढे म्हटलेले प्रेषिताचे प्रगटीकरणाचे पत्र याच्या 14व्या अध्यायामध्ये, प्रगटीकरण याचा 14वा अध्याय 6 ते 12 वचनामध्ये 3 देवदूताचा संदेश दिलेला आहे. सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळी या नात्याने, अवशिष्ट मंडळी या नात्याने आपला या वचनावरती भक्कम असा विश्वास असला पाहिजे, ते घट्ट धरून ठेवला पाहिजे. कारण त्या ठिकाणी म्हटले की पडली ती मोठी बाबेल, जार कर्म करणारी पडलेली आहे म्हटले, त्यातून तुम्ही बाहेर निघा. आणि त्या बाबेलमधून आपल्याला बाहेर या ठिकाणी निघायला सांगितलेलं आहे. आणि मग तो संदेश महत्त्वाचा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असणं फार महत्त्वाची बाब आहे असं आपल्याला या ठिकाणी हे वचन आपल्याला शिकवतं. प्रगटीकरण याचा 14व्या अध्यायामध्येच फार महत्त्वाचं दिलेलं आहे. 3 देवदूताचा जो संदेश आहे. नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या भागी उडताना पाहिला. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणारे जण व प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोक या सांगाव्या सार्वकालिक सुवार्ता होती. ती मोठ्याने म्हणाले, देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण त्याची न्यायनिवाडा करण्याची घटका जवळ आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी व समुद्र व पाण्यातील झरे उत्पन्न केले त्याला तुम्ही नमन करा म्हटलेलं. म्हणजे शेवटच्या काळाची जी मंडळी, अवशिष्ट मंडळी, तिच्याविषयी हा 3 देवदूताचा साक्षात्कार तो आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. प्रियजनो, त्यावरती आपण विश्वास ठेवणारे लोक पाहिजे आणि त्या प्रकारे आम्ही चालणारे असे लोक पाहिजे म्हटलेलं आहे की आपल्याजवळ ती सार्वकालिक सुवार्ता तुमच्याजवळ आणि माझ्याजवळ असली पाहिजे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. यशाया संदेशचा 56वा अध्याय 1 ते 7 मध्ये म्हणतो की तुम्ही शबताचे पालन करणारे असे लोक असले पाहिजे. तो विश्वास आपला आहे का हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. प्रभूचे येणे लवकर होत आहे असं तिताच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे.
त्या गोष्टीवरती आपला सदोदित असा विश्वास असणं फार जरुरीची बाब आहे. तिथला पत्र याचा 2 अध्याय त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर तिचाचं पत्र या ठिकाणी दिलेलं आहे. 2 अध्याय 11 ते 14 मध्ये म्हटलेलं आहे, त्यांचे तोंड बंद केले, ते शिकू नये, ते पोटासाठी शिकवत आहे. 13 वचन, ही साक्ष खरी आहे म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोषी त्यांना घाल म्हटलेलं आहे. त्यांनी यहुदी कहाण्या आणि सत्यापासून भहकल्या. 2 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, 11-14, कारण सर्व मनुष्यात तारण देणारी अशी देवाची कृपा प्रगट झाली, ती आपल्याला असे शिकवते की धन्य आशा प्राप्तीचा म्हणजे थोर देवाचे व आपला तारणारा येशू ख्रिस्त याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अधर्माला व ऐहिक वासनाला नाकारून संप्रताच्या युगात मर्यादेने, नीतीने व धार्मिकतेने वागावे. 14 वचन महत्त्वाचं आहे. त्याने स्वतःला आपल्याकरता दिले यासाठी की त्याने खंडणी देऊन आपल्याला सर्व अधर्मापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर करून आपले स्वतःचे लोक असे आपणासाठी शुद्ध करून ठेवावे म्हटलेलं आहे. आपला विश्वास शेवटच्या काळासाठी प्रियजनो या ठिकाणी म्हटलेला आहे की आपल्याला स्वतःच्या चांगल्या कामात तत्पर करून आपले स्वतःचे लोक असे आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. देवाची प्रियजनो शेवटच्या काळामध्ये तुमची आणि माझी अशा प्रकारचा विश्वास असला पाहिजे. स्वतःला आपण शुद्ध करून असे ठेवणारे असलं पाहिजे. अशा प्रकारचा विश्वास तुम्ही आणि मी या ठिकाणी बाळगला पाहिजे, असं आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. जो विश्वास आम्ही अंगीकारलेला आहे ते आम्हास असं दर्शवितो की तो तुम्ही घट्ट धरा म्हटलेला आहे, त्याला टिकून राहा. अंतकाळामध्ये जो विश्वास तुमच्यामध्ये आहे त्याच्याशी तुम्ही टिकून राहा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. लूक 18:8 मध्ये म्हटलेलं आहे की विश्वास गमविणे हे धोक्याचं आहे म्हटलेलं आहे. जर आपला विश्वास जर तुम्ही गमवत असाल तर ते धोक्याचं आहे माझ्या प्रियजनो. मत्तई 24:12 आणि 13 मध्ये म्हटलेलं आहे. शेवटचं वचन तुम्हासाठी मी वाचत आहे. मत्तई याचा 24 अध्याय 12 आणि 13 मध्ये या ठिकाणी आपल्याला स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे. मत्तईचा 24 अध्याय 12 आणि 13 वचनामध्ये, आणि अधर्म वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल, परंतु शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल म्हटलेला आहे. शेवटच्या काळाविषयीचे चिन्ह प्रभू ख्रिस्ताने 24व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. आणि त्यापैकी हे महत्त्वाचं वचन ख्रिस्ताच्या तोंडचे शब्द या ठिकाणी आहेत की आणि अधर्म वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. आज जगामध्ये आपण बघतो की कुटुंबामध्ये प्रेम राहिलेलं नाही, आईवडिलांमध्ये नाही, लेकरांमध्ये नाही, पती पत्नीमध्ये नाही, सुनामध्ये नाही, नवऱ्यामध्ये नाही. प्रीती आज या जगामध्ये थंड झालेल्या आहे. शेजाऱ्यावरची प्रीती करायची सोडा, परंतु आपल्या कुटुंबात देखील प्रीती थंडावलेली आहे. सर्व राष्ट्र साक्ष व्हावी, परंतु शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल म्हटलेला आहे. सर्व राष्ट्रात साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवतील तेव्हा शेवट होईल म्हटलेला आहे. शेवटच्या काळामध्ये प्रियजनो तुम्हाला आणि मला अशा प्रकारे जगायचं आहे. आपल्याला विश्वास तो बाळगून ठेवायचा आहे. काय न्यायनिवाडा व चाळणीची वेळ म्हटलेला आहे की लोक दुभागले जातील, चाळले जातील. ज्या प्रकारे गहू किंवा एखादं धान्य चाळलं जातं, खडे आणि धान्य बाजूला केले जातं, त्याप्रकारे हे विधान एलन जी व्हाईटचं आहे की न्यायनिवाडा व चाळणीची वेळ आम्हाजवळ समीप आली आहे. पुष्कळ आपला अनुभव व विश्वास गमावतील, ते रस्त्यातच गळून पडतील म्हटलेले आहे. ख्रिस्ती असताना आपण स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करत असताना, परंतु ज्या वेळेला न्यायनिवाडा होणार आहे ती वेळ जवळ आलेली आहे, त्यावेळेस पुष्कळ आपला विश्वास गमावतील म्हटलेला आहे आणि रस्त्यातच ते गळून पडतील म्हटलेले आहे. आज प्रियजनो जर आपल्या जीवनामध्ये जर असं झालं तर आपल्या ख्रिस्ती जीवनाचा काय अर्थ असणार आहे? कधी याचा गांभीर्याने विचार केला का? जर आपल्या जीवनामध्ये जर अशी घटना घडली की आपण रस्त्यातच गळून पडलो किंवा परमेश्वराने जर छाननी केली, पडताळणी केली, तर आपण गळले जाऊ का? हा प्रश्न आज सकाळी मी आपणा सर्वांच्या मननासाठी या ठिकाणी उपस्थित करत आहे.
परंतु ज्यावेळेस तुम्ही आणि मी आपला विश्वास भक्कम धरू त्यावेळेस परमेश्वर आपणास सहाय्य कराल असं म्हटलेलं आहे. परंतु केवळ एकच मार्ग आहे, तो आम्ही आपला मार्ग घट्ट धरला पाहिजे. तो म्हणजे प्रतिदिनी आणि विश्वासाने आम्ही जगलो पाहिजे. ज्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवत आहे त्याचे अनुकरण करा, सवय करा, कसरत करा म्हटलेलं आहे. म्हणजे व्यायाम करा, ट्रेनिंग ते करा, तुमच्या वृत्तीमध्ये असू द्या. आणि देवबाप तुम्हाला त्या विश्वासाद्वारे तारल. आणि शेवटचा काळ ज्यावेळेस येईल, ज्यावेळेस ख्रिस्त भवानी ढगावर बसून येईल, त्यावेळेस प्रियजनो, आपल्या विश्वासाप्रमाणे परमेश्वर तुम्हाला आणि मला आपलं प्रतिफळ देऊ करणार आहे. पुन्हा एक वार या ठिकाणी मत्तई 13वा अध्याय वाचतो, 13व वचन 24-13. परंतु शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल म्हटलेलं आहे. आज प्रियजनो, शेवटपर्यंत टिकणाऱ्यापैकी तुम्ही आणि मी आहोत का, हा प्रश्न आज तुम्ही आणि मी आपल्या मनास विचारला पाहिजे. आणि जर तसं असेल तर आपल्याला या शेवटच्या काळामध्ये जगत असताना कुठल्याही प्रकारे भिण्याची गरज नाही. कारण ख्रिस्त आमचा तारणारा आहे. तो आज स्वर्गामध्ये आहे, आम्हासाठी जागा तयार करत आहे आणि तो पुन्हा येत आहे. आणि त्यावेळेस तो आपल्याला त्या ठिकाणी नेण्यासाठी परत येणार आहे. अशा प्रकारचा विश्वास आपण बाळगू आणि त्या स्वर्गाच्या राजाचे वहिवाटी होण्यासाठी आपला विश्वास आजच आपण भक्कम करूया. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आकाश पृथ्वीच्या उत्पन्न करत्या देवा, या प्रसंगी तुझ्या वचनातून तू आम्हाशी बोललास. तुझ्या विश्वासाविषयी आम्ही ऐकलं, वाचलं, मनन केलं. आणि शिष्यांच्या जीवनामध्ये आपलं ऐकणं, वाचणं आणि मनन कसं असावं, ख्रिस्ती लोकांचा नित्यक्रम कसा असावा, आपल्या जीवनाचा मध्ये विश्वास कसा त्यांनी घट्ट धरावा, जिवंत ठेवावा, अशा प्रकारची शिकवण तू आम्हाला दिलीस, याबद्दल तुझे उपकार मानतो. शेवटच्या काळामध्ये आम्ही जात असताना देवा, सैतान खवळलेला आहे, आमचा विश्वास डळमळत आहे, आमची विश्वासरूपी तारू फुटत आहे. पण तू यामध्ये परमेश्वर या तारवास तू भक्कम कर. तुझ्यावरती विश्वास ठेवून चालण्यास तू आम्हाला सहाय्य कर. आणि जरी या जीवनामध्ये आम्ही जिवंत असताना तू आला नाहीस आणि तुझ्यामध्ये जर आम्हाला झोप जावं लागलं, परंतु ज्या प्रकारे इब्री कराच्या 11 अध्यायामध्ये जे सर्व तुझे संतगण झोपी गेलेले आहे त्यांच्यामध्ये आमची गणना व्हावी अशी मी तुझं विनंती करतो. आमचा विश्वास भक्कम कर, आमच्या कुटुंबलेकरांचा विश्वास तू भक्कम कर आणि ख्रिस्ताला येण्यासाठी आमच्या विश्वासाने त्याला सामोर जावं असं तुझ्या दयाने कृपेने होते. कारण या सर्व विनंती आमचा तारणार प्रभू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.